मनोज जरांगे या क्षणाला बोलतायत, थेट पाहूयात. नाही, समितीने आता दुसरा अहवाल दिल्यामुळं सरकारला आता कायदा पारित करण्यासाठी सोपं झालं. काय असतं, कायदा पारित जर करायचं म्हणलं एखाद्या समुदायासाठी किंवा ओबीसी आरक्षणात एखादा जात घालण्यासाठी किंवा एखादा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग जर करायचा असला तर समितीला जेवढं काम करायचं तेवढं समितीने केलेलं असतं. तसं समितीनं प्रथम आणि दुसरा अहवाल देऊन समितीचं काम केलेलं आहे. आता सरकारचं काम आहे की या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे, याचा कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणे, या अहवालामुळे ते काम पूर्ण झालेलं आहे. समिती यासाठी ठेवायची की पुढेही आणखीन समिती नोंदी शोधत राहील, यासाठी ठेवायची. कारण अधिकृत आणखीन मिळत जातील आणि ते समाजाच्या खूप कामाला येईल. त्यामुळे समितीनं काम चालू ठेवावं असं आमचं म्हणणं आहे. कायदा तर महाराष्ट्रासाठी पारित होणारच, पण तरीही समितीनं काम सुरू ठेवावं असं आमचं मत. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणं गरजेचं असतात. मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं. मात्र आजचा दिवस जो आहे तो सलीम कुत्ताच्या नावानं चर्चेला गेला, अख्खा पूर्ण दिवस. काय म्हणायचं? नाही, ते काय बघायला नाही मिळालं ते कशा गेलाय, परंतु ते घेतील. कारण अधिवेशन हे पुढच्या महिन्यात असतं अंदाजे. तरीही या मराठा आरक्षणासाठी अलीकडे घेतलंय आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही. त्यांना चर्चा करावीच लागणार आहे. आज करतील, उद्या करतील, पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही. आम्हाला कायदा पारित पाहिजे, त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे. काल एक मुद्दा अधोरेखित केला, वडील किंवा आई कोण किंवा ओबीसी असेल त्याच्या मुलाच्या जातीबद्दलचा काही उल्लेख केला नाही. तो नेमका मुद्दा काय नाही, काय झालंय, काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते, पश्चिम महाराष्ट्रातले पण आहे, ती आई ओबीसी मराठा आहे पण ओबीसी, तिकडे त्यांना आरक्षण आहे. पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडे आल्याच्या नंतर वडिलाची जात लावली जाते, म्हणजे त्या ओबीसी आहेत. आईची जात न लावल्यामुळे त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.